संविधान धोक्यात असल्याच्या मुद्द्यामुळे लोकसभा निवडणुकीत दलित मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या मागे उभा राहिला। या लाटेत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या 5ही लोकसभेच्या जागा आघाडीने जिंकल्या। मात्र विधानसभा निवडणुकीत चित्र पूर्णपणे बदललं। राज्यातल्या एससीसाठी राखीव असलेल्या 29 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 20 जागा महायुतीने जिंकल्या, तर फक्त 8 जागा आघाडीला राखता आल्या। आता प्रश्न असा आहे की 6च महिन्यात हे चित्र एवढं कसं बदललं? दलित मतदारांनी आघाडीकडे पाठ का फिरवली? दलित मतदारांना वळवून घेण्यासाठी भाजप आणि महायुतीने नेमकी काय स्ट्रॅटेजी आखली होती? वंचितकडेही मतदारांनी का पाठ फिरवली? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। लोकसभेत संविधान बदलाचा मुद्दा खोलपर्यंत रुजवण्यात आघाडीला यश आलं। मात्र 6च महिन्यात दलित मतदार आघाडीपासून दूर गेल्याचं स्पष्ट झालं। भाजपने 10, शिंदेंच्या शिवसेनेने 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 5 अशा एससीसाठी राखीव असलेल्या एकूण 20 जागा महायुतीने जिंकल्या, तर 2019 मध्ये 8 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने 4, ठाकरेंच्या शिवसेनेने 2, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 2 आणि जनसुराज्य पक्षाने 1 अशा 9 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत। लोकसभेत राहुल गांधींनी संविधान धोक्यात आल्याचा प्रचार केला, त्यामुळे विधानसभेच्या 29 पैकी 21 मतदारसंघात आघाडीला लीड मिळालं। त्यामुळे या मतदारसंघात यश मिळेलच असा ओव्हर कॉन्फिडन्स आघाडीला आला। संविधान आणि अदानी या दोन मुद्द्यांभोवतीच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार फिरता राहिलेला दिसला। मात्र विधानसभेत राखीव मतदारसंघातलं मताधिक्य आघाडीला टिकवता आलं नाही। लोकसभेत मुस्लिम मतदारांनी निकाल फिरवला होता, त्यालाच प्रत्युत्तर म्हणून युतीने हिंदू समाजाचं ध्रुवीकरण केलं। त्यामुळे दलित समाजाने हिंदुत्वाच्या नावावर मतदान केल्याचं दिसून आलं आणि याचबरोबर लोकसभेतील अपयशानंतर भाजप नेते खडबडून जागे झाले। विधानसभेसाठी भाजपने रणनीती आखली। दलित मतदारांना जोडण्यासाठी भाजप आणि संघाने वस्ती संपर्क अभियान सुरू केले। याचा इम्पॅक्ट इतका होता की राखीव मतदारसंघांमध्ये 3000पेक्षा जास्त बैठका घेण्यात आल्या। बूथ पातळीवर दलित कुटुंबांशी संवाद साधला गेला। भाजप नेत्यांनी खास करून हिंदू दलितांवर जास्त लक्ष दिलं आणि अशा प्रकारे दलित समाज आणि भाजपमध्ये संवादाची खुंटलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली। याचबरोबर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पसरवलेला संविधान बदलाचा मुद्दा खोटा नॅरेटिव्ह होता हे जनतेला पटवून देण्यात भाजपला यश आलं। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांमध्ये दलित महिलांची संख्या जास्त आहे, याचाही लाभ महायुतीला मिळालाय। तर अनुसूचित जातींसाठी राखीव नसलेल्या पण अनुसूचित समाजाची लोकसंख्या जास्त असलेल्या अशा मतदारसंघातही भाजपने आघाडी घेतल्याचं दिसतंय। राज्यात असे 67 मतदारसंघ आहेत जिथे अनुसूचित समाजाची जवळपास 15% जास्त लोकसंख्या आहे। या 67 मतदारसंघांपैकी भाजपने तब्बल 42 जागा पटकावल्या आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 8, शिंदेंच्या शिवसेनेने 6 जागांवर बाजी मारली। मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीला फक्त 8 जागांवर समाधान मानावं लागलंय। आता पाहूयात वंचितकडेही मतदारांनी पाठ का फिरवली। वारंवार भूमिका बदलणारा पक्ष म्हणून वंचित विषयी अलीकडे बोललं जाऊ लागलं। यंदा प्रकाश आंबेडकरांनी तब्बल 200 जागा लढवल्या, मात्र त्यातल्या एकही जागेवर ते विजयी झाले नाहीत। वंचितला यंदा 14 लाख मतं मिळाली। 2019च्या मतांशी जर आपण ही आकडेवारी कंपेअर केली तर वंचितचं मताधिक्य तब्बल 11 लाखांनी कमी झाल्याचं दिसतं। 2019 मध्ये वंचितला 25 लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली होती। यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना 15 लाख मतं मिळाली। मात्र विधानसभा निवडणुकीत त्यातही घसरण झाल्याचं दिसतं। दुसरीकडे रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे हे दोघेही या निवडणुकीत महायुतीच्या बाजूने होते। दरम्यान राहुल गांधींनी राज्यात फक्त 4 प्रचारसभा घेतल्या, तर नरेंद्र मोदींनी प्रचार फेरीसह 11 प्रचारसभा घेतल्यात। अमित शहांनीही महाराष्ट्रात प्रचार केला, त्याचाही परिणाम विधानसभा निवडणुकीत झाल्याचं दिसलं। तर अशा प्रकारे दलित मतदारांनी आघाडीकडे पाठ फिरवली। मात्र याविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।